गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही बघू शकतात की कालू आली माझ्याकडे आणि मी बाहेर चालली आहे. कारण की ना मी तिच्याकडे गेली ना ती काहीच बोलत नसते, नुसती बोर करते, हसते बघा कशी. चला मग पुढे जाऊन काय काय होतं बघूया. कारण की आता बी पण आला आहे मला घ्यायला. तर तुम्ही बघू शकतात की बी आला आहे मला घ्यायला आणि आमची गाडी आली. गाडी घेऊन आला यमा. कर बाय. गाईस तर तुम्ही आहे ना आम्हाला सबस्क्राईब करा. ट्रॅफिक वगैरे बघू शकता, तिकडे काहीतरी कार्यक्रम आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक. गाईस तर आम्ही चाललो आहे पुण्यामध्ये. म्हणजे आम्ही पुण्यामध्येच राहतो, तर आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये राहतो ना. तर आता आम्ही चाललोय पुण्यात दगडूशेठला. तर बघू शकतात आमची गाडी आणि हा किंग इकडे बघा. गाईस इथे बीचं जुनं घर म्हणजे बीचं गाव आहे या साईडला, म्हणजे औंधमध्ये कस्तुरबा आहे ना त्या. गाईस तर तुम्हाला माहितीच असेल की नवऱ्यासोबत फिरायची मजा वेगळीच असते. आज माझा नवरा स्वतःवरून फोन करून मला बोलतो की चल म्हणून फिरायला, मी तुला घेऊन चाललोय. मला एवढं भारी वाटलं ना भाई. त्या दिवशी तर खोटं बोलला. सॉरी. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. त्याला रडली, मी बोलली की चल ना. तेव्हा तो मला संडेला घेऊन फिरायला गेला. आज स्वतःवरून बोलला की चल तू आपण आज पुण्याला जाऊ. म्हणजे बघा ना, त्याला वाटलं तेव्हा तो मला घेऊन फिरतो आणि मला वाटतं तेव्हा बघा गप्प बसलाय मास्ता. तर तुम्हाला माहिती आहे का, आम्ही आमची गाडी ठेवली आणि दुसरी गाडी घेऊन चाललोय म्हणजे ॲक्टिवा. कारण की पुण्यात वगैरे यमा वगैरे पकडतात ना, आणि यमा आहे ना आमच्याकडे, आणि व्यासपा तर गावाला सौरभ घेऊन गेला. त्याच्यामुळे ना आम्ही ही गाडी घेऊन. तर ब्रिजवर चढलो. एक माणूस होता, बिचाराचं पेट्रोल संपलं होतं, थांबला होता वाट बघत कोणी. त्याला म्हणलं चलो चाचा मी हूं ना, लगाओ गाडी, जान दो गाडी, रपा रप से डायरेक्ट पुणे को. आपला लाडाचा गणपती बाप्पा. फायनली गाडी आपण पार्किंग केलेली आहे. मग आता आपण जाऊया मंदिरात. ते उभे करून हा बघा ही रोड. कुठे गेलेलास तू? मंदिराची वगैरे बॅग वगैरे बघा. तर गाईस फायनली आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो आहे घरला नाही घरला नव. आता तर सुरुवात है गाइस. घरला भरला कुछ नहीं है भाई. मेरे को गाड़ी नहीं आती है ना, मैंने तो मैं गाड़ी लेके निकल जाती भाई. समझा समझम गाइस, तुमको समझम. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है.
लगा मेरा मजा. तर तुम्ही बघू शकतात, हे तुम्हाला तर माहितीच असेल, झेड ब्रिज. मी खूप दिवस बोलते बीला यायचं, आज फायनली आलो. पण इकडे काहीच नाही फिरण्यासारखं भाई. हे बघा, मी बोलतो रात्रीची मजा असते. बरं, रात्रीचं काय असते इकडे? लाईट लागते ना भारी. लाईट वगैरे असते का अजून? बस तेवढंच. मग काय मज्जा नाही भाई. आमच्या मुंबईला तर लय भारी मज्जा आहे. भारी दिसतोय आम्ही लाल शर्टात. उजळून दिसतोय फुला. गाईज कमेंट करून सांगा. अभी मजा आएगा ना भिड़ो. गाईज आम्ही जस्ट नाव आलो बर्गर वगैरे खायला. तुम्ही नाव बघू शकता. तर खूप भूक लागली. सकाळी नाश्ता वगैरे केला. तिथून हा पोरगा बोलला की तुला काय खायचं आहे. मला बिर्याणी तर खायची होती, पण आता बंद झालं असेल दुकान. झाली का नाही बिर्याणी? नुसता बिझी असतो बाहेर. आलो थांबा 15 मिनिटात आलो. बिग फॅन. आलो. मला सोडून बघा कसा खाते. भरवत पण नाही बघा. मला नाही आवडत. सॉस वगैरे नाही आवडत गाईस. घरी येत नाही, पण फ्रेंच संपलंय गाईस. आणि या पोराने खाल्ले. बसव. बघू शकतात बर्गर. बहुत भूक लगी है लड़के को. इधर देख. या बाय गाईस तुम्ही पण बर्गर खायला. फायनली आम्ही खाऊन निघालो आहे. जोश में हो गाईज. इथपर्यंत तुम्ही ब्लॉग वगैरे बघितला असेल त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आणि स्किप न करता तुम्ही ब्लॉग बघितला असेल त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ना प्लीज गाईज. यार सबस्क्राईब करा. बोल बा. हा लवकर जावा, सबस्क्राईब करा प्लीज. लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आणि आपला ब्लॉग कसं झालं आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा. चला. आणि मला मेसेज करा.